काय म्हणताय? रावसाहेब, आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होते आहे, नेमका काय विषय आहे या बाबतीत काही तुम्ही मार्गदर्शन कल्पना देऊ शकाल? आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साधारण 11:30 वाजता मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद आहे. महत्वाच्या विषयावर आहे, राष्ट्रीय विषयावर आहे आणि आपण सगळे या असं मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय आणि तुम्ही येणारच आहात याची मला खात्री आहे. देशामध्ये एवढ्या घडामोडी घडतायत, घडवल्या जात आहेत. सरकार निष्क्रिय आहे, निर्गुण आहे. त्याच्यामुळे अनेक विषयावरती पक्षप्रमुखांनी बोलावं अशी आमची भूमिका असते. आज ते एका महत्वाच्या विषयावर बोलतो. धक्कादायक आहे का? बघू आता धक्का कोणाला बसतो. आणखी एक विषय असा होता की उद्धव ठाकरेंचा 18 तारखेला रामरक्षा आंदोलन नागपुरात आहे. तर त्याआधी आज सकाळी कशी माहिती समोर येते आहे की त्या मंदिर न्यासानं अजूनही परवानगी दिलेली नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मंदिराचे आजीव सदस्य आणि मंदिर न्यासाचं असं म्हणणं आहे की तिथे कुठल्याही राजकीय आंदोलनाला परवानगी नाही, तरी अद्याप अजून परवानगी मिळाली असं आहे. हे रामाचे मालक कोण कधीपासून झाले? कोण कुठल्याही मंदिराविषयी म्हणतो? आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही. मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातले जे काम आहे ते कुठे करायचं. तर आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे का हिंदुत्वाचे कुठे मालक झाले आहेत का? नाही. त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते राम भक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत. ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल. नागपूरमध्ये अनेक राम मंदिरं आहेत किंवा या प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत. आम्हाला फक्त लोकांना जागरूकता आणायची आहे. या देशामध्ये रामाच्या नावावर काय चाललंय आणि आम्ही जे करतोय त्याला खरं वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. कारण ते आजीवन सदस्य आहेत ना आणि ते करसेवेला गेले होते असं म्हणतायत. ज्या रामाच्या करसेवेला ते गेले ते राम मंदिर जर मुखलं जात असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेले राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी तर देवेंद्र फडणवीसांना खुला निमंत्रणच देतोय. मग जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. तेव्हा कदाचित आक्षेप यासाठी असू शकतो, कोणाला रामरक्षा हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई नाही. जे हिंदुत्ववादी जे राम भक्त आहेत ते हे म्हणू शकतात, पण हे आंदोलन एका राजकीय पक्षाकडून होतं आहे. भले आता तुम्ही म्हणाल की आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन होत असल्यानं कदाचित मग त्या न्यासाचा त्याला आक्षेप असू शकतो. इथे पक्षाचा प्रश्न, शिवसेनेनं राम मंदिरासाठी केलेलं आंदोलन चाललं का? शिवसेनेनं किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जे आंदोलन केलं ते तुम्हाला चाललं. मग तेव्हा का नाही तुम्ही आक्षेप घेतला की राजकीय पक्षाने घेतलेलं आंदोलन आहे म्हणून किंवा संघर्ष आहे? तेव्हा का नाही केलं? म्हणजे राम मंदिर बाबरीची घुमट कोसळत असताना ज्यांनी काखा वर केल्या, पळून गेले, ते राम मंदिराचे न्यासाचे सदस्य होतात काय? आणि आम्ही तिथे उभे राहिलो, आम्ही कोर्टाच्या खटल्याला सामोरे गेलो नंतर आणि तुम्ही आम्हाला विरोध करता.
हा कोणता न्याय? हा न्याय म्हणत नाही, हा न्याय रामालाही मान्य नाही. इथं रावणाचं राज्य नाही, हे रामराज्य आहे म्हणताय. कुठला राजकीय पक्ष? इथे शिवसेना पूर्णपणे ताकदीनं त्यावेळेला 1991-92च्या पुढे सगळा काळ जो आहे हा आम्ही होतो. मुंबईमध्ये त्यानंतर ज्या दंगली झाल्या तर आम्ही मेलो, आमचे लोक मरण पावले. बॉम्बस्फोटामध्ये 550-600 लोक आमचे लोक मरण पावलेले आहेत. आणि तुम्ही आता आम्हाला विचारताय की राजकीय पक्षात म्हणून असू ना, तर हिंदुत्ववादी आहोत तुमच्यापेक्षा कडवं. तर तुमची जी काय आता या निमित्तानं तुम्ही एक्सपोज होत आहे हे लक्षात घ्या. एक फक्त राज्याच्या राजकारणातला विषय हा आहे की त्यांनी फडणवीसांचा उल्लेख केला तर मध्यंतरी मोदींनी नेहरूंचा विक्रम जो पंतप्रधान पदाच्या काळातला जो कालावधीचा जो विक्रम होता तो मोडला. आता देवेंद्र फडणवीस राज्यात त्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. त्यांनी शरद पवारांना मागे टाकून मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे तिसरे मुख्यमंत्री अशी एक वाटचाल सुरू केली. तर कदाचित लवकरच ते होऊ शकतात. नाही, ह्याला म्हणजे हे कसले विक्रम कोण मोडतंय मला कळत नाही. पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकलाय का? देश घडवला पंडित नेहरू, देश उभा केला शून्यातून. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता. तिथून हा देश नेहरूंनी इथपर्यंत आणला. त्याच्यामुळे नेहरूंनी किती काळ, नेहरूंचे जे दिवस होते ते क्वालिटी वर्क होते. तसंच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणली, वसंतदादा पाटलांनी सहकार क्षेत्रात काम केलं ना. असे अनेकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला योगदान दिलं. शरद पवार साहेबांनी महिला आरक्षणाचा विषय असेल, या राज्यातल्या MIDC उभा करण्यामधला विषय असेल, या राज्यामध्ये गुंतवणूक बरं का उद्योग आणण्यातला विषय असेल, अनेक मोठे मोठे प्रकल्प त्यांनी राबवून इथे मुंबई किंवा महाराष्ट्राला ताकद दिली शेतकऱ्यांना. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले की देवेंद्रचे देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यातील 82 लाख बोगस. 92 झाले ना. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? याची वसुली राज्याचे मुख्य सचिव तेव्हाचे, राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेली जी पैसे रक्कम आहे ती वसूल केली पाहिजे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाळ कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट याला मंजुरी दिली त्या बोगस लाभार्थींना 92 लाख 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. जशी ही संख्या घटते आहे, अनेकांना अपात्र केलं जात आहे, तुम्हाला असं वाटतं का की पुढच्या काळात ही योजना गुंडाळली आहे? कारण ऍक्टचे पण ताशेरे हे आता काही कारणं देतील, कॅचचे ताशेरे, मग कोणीकडे कोर्टात जाईल, कोर्ट त्याला स्थगिती देईल, या माध्यमातून ती योजना बंद केली जाईल. पण या आधीच या निवडणुकीतलं आश्वासन होतं 1,500-2,000 करा ना. अडवलंय कोणी? करत का नाही? कर्जमाफी केली नाही त्यांनी धडपणे, करावी ना. 1500 ते 2100 करताय तर करा ना. अडवलंय कोणी तुम्हाला? म्हणतात की 15 दिवस अजून वाढ पाहावी लागेल, काही निकषांमध्ये बदल केला जाईल. ठीक आहे, पाहू ना कधी करतात, पाहू का. त्याच कर्जमाफीचं शरद पवारांनी कौतुक केलं, मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी फडणवीसांनी जाहीर केली. शरद पवार दिवसेंदिवस निष्पक्ष होत चाललेले. पवार साहेब सगळ्यांचे आहेत, तटस्थ भूमिका सध्या बजावत आहेत. काय काय आमचे मार्गदर्शक आहेत, ते पवार साहेबांचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांना घेऊन
ते पुढे चाललेले आहेत. नगर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अजिबात नाही. सुरुवात आहे का? माननीय पवार साहेब महाविकास आघाडीला कधीही सोडून वेगळा विचार करणार नाही. त्यांची विचारधारा ही वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही म्हणते सोबत घेऊन चालले आहे म्हणजे सगळा अख्खा महाराष्ट्र घेऊन चालले आहे सोबत असं म्हणते. भविष्यात काही होईल तर अजिबात काही होणार नाही. फेरफार अजिबात होणार नाही. माननीय अजिबात होणार नाही. अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले ते इथे बावनकुळे मुख्यमंत्री होते म्हणून परत सांगतो. त्या बावनकुळेंनी काही संपर्क किंवा काही तुमच्याकडे काही भावना व्यक्त केल्या त्या कशाला त्यांना अडचणीत आणताय तुम्ही? का त्यांना चांगला माणूस आहे तो, कशाला चांगल्या माणसाला अडचणीत आणताय? अशा अडचणीत आणू नका. आमच्या सगळ्यांच्या सद्भावना त्यांच्याबरोबर आहेत. सद्भावना त्या सद्भावना तशाच राहू द्या. बोलिये. 16वा दिवस आहे आंदोलनाचा. अरविंद सावंत आपल्या पक्षाचे समर्थन द्यायला गेले होते. अजूनही त्यांच्या आंदोलनाकडे पाहिलं त्याचं अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते 1992 साली 2004 साली मला वाटतं, तेव्हा अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होते आणि भारतीय जनता पक्षानं अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला. अण्णा हजारे हे जनलोकपाल या भ्रष्टाचार विरोधी कायदे या संदर्भात माहितीचा अधिकार असे विविध कारणासाठी बसले. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. असा एकही दिवस गेला नाही मनमोहन सिंग सरकारचा की मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली डेलिगेशन जाऊन अण्णांना भेटलं नाही. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यावर ते विशेष जबाबदारी. आम्ही होतो विलासरावांबरोबर दिल्लीमध्ये. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं. मीच ते पत्र घेऊन गेलो होतो. त्यांना उपोषण सोडा, आपण चर्चा करू सगळ्यांनी. हे सरकार काय करतं? सोनम वांगचूक हा साधा माणूस नाहीये. आज आमच्या अग्रलोकातून आम्ही अण्णांना आवाहन केलं. आपण पाहिलं असेल की दिल्लीला जा. सोनम वांगचूक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेला आहे शरीराने. त्याचं डोकं मांडीवर घ्या आणि तुम्ही उपोषणाची घोषणा करा. तरुणांनी रस्त्यावर यावं. सरकारला सोनम वांगचूकचा बळी हवा. त्यांना लढणारे लोक नको आहेत. ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही त्यांना ते अशा प्रकारे मारू इच्छित आहे. या सरकारची नियत आहे. आज तुम्ही सगळे पत्रकार परिषदेत या, तुम्हाला या प्रश्नांची उत्तर मिळते. बोलिए. सोनम वांगचूक को 16 दिन हो गए हाँ अनशन पर बैठे हैं. कहाँ है सरकार? क्या वो सोनम वांगचूक का जान लेना चाहती है? सोनम वांगचूक असाधारण व्यक्ति है. सोनम वांगचूक एक बहुत बड़े पर्यावरणवादी है, शिक्षण तज्ञ है, पद्मश्री है. हाँ, और क्यों अनशन को बैठे हैं? तो भाई धर्मेंद्र प्रधान आपके जो एजुकेशन मिनिस्टर है उनके कार्यकाल में जो भ्रष्टाचार हुआ, नीट जैसे राष्ट्रीय परीक्षा के पेपर लीक हो गए, बहुत से बच्चों ने आत्महत्या की है, उनका जीवन विध्वस्त हो गया. उनके लिए उनका अनशन चालू है. कोई ना कोई सरकार की तरफ से आकर उनसे बातचीत तो करनी चाहिए. मोदी जी विदेश भर में घूम रहे हैं, लेकिन वांगचूक के बारे में सोचने के लिए उनके पास वक्त नहीं है. ये बहुत ही गंभीर बात है और बहुत ही अमानुष है. अन्ना हजारे कहाँ बैठे? अन्ना हजारे 11 दिन तक अनशन वहां 2012 में किया था. हम सब लोग वहां गए थे. सरकार के तरफ से लोग आए थे. विलासराव देशमुख लीड कर रहे थे. और जिम्मेदारी अन्ना हजारे की भी है ना कि दिल्ली में जाकर सोनम वांगचूक को समर्थन दे. ये अन्ना जी की भी जिम्मेदारी है. संसद समिति ने सिफारिश की है कि उनका नियमन भी हम जाएंगे. अभी हम दिल्ली में जाएंगे, वो सब पढ़ लेंगे, उसके ऊपर हम बाद में चर्चा करेंगे.